नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रीपाद नाईक स्वागत करतो तुमचं इलेक्ट्रिकल अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलवर। काल आपला महाट्रान्सको डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियरचा पेपर 20 जानेवारी 2025 रोजी म्हणजे काल एक्झाम कंडक्ट झाली। तर या रिलेटेड मेमरी बेस्ड क्वेश्चन्स माझ्याकडे काही आलेले आहेत, तेच क्वेश्चन्स आपण आज डिस्कस करूया। ठीक आहे, तर मेमरी बेस्ड क्वेश्चन्स कोणकोणते काल आलेले होते ते आपण आता डिस्कस करतोय। कालचा पेपर हा इझी टू मॉडरेट लेवलचा होता असं म्हणायला काही हरकत नाही, कारण आपला महाट्रान्सकोचा असिस्टंट इंजिनियरचा जो पेपर झाला होता त्याच्यापेक्षा हा पेपर नक्कीच सोपा होता असं म्हणायला काही हरकत नाही। ते क्वेश्चन्स लेवल पाहूनच तुम्हाला लक्षात येईल। तर आता आपण वन बाय वन क्वेश्चन्स डिस्कशन करू। पहिला जो प्रश्न आपल्याला विचारलेला होता, सर्ज इम्पिडन्स लोडिंग ऑफ ओव्हरहेड लाईन। ठीक आहे, तर सर्ज इम्पिडन्स लोडिंग ऑफ ओव्हरहेड लाईन हे इझिली फॅक्च्युअल डेटा टाईपचा आपला क्वेश्चन होता। 400 ओम आपली सर्ज इम्पिडन्स लोडिंग असते। ठीक आहे, सेकंड क्वेश्चन आहे, फाईन हीट इन जूल्स I² RT फॉर्म्युला लावून आपल्याला एक न्यूमेरिकल आलेलं होतं। त्याच्यामध्ये तुम्हाला 1 जूल इक्वल टू कॅलरीमध्ये व्हॅल्यू आपल्याला दिलेली होती 4.182 आणि I² RTचा फॉर्म्युला वापरून हीट काढा असं एक क्वेश्चन विचारला गेला होता। थर्ड क्वेश्चन होता, कॅपॅसिटन्स कनेक्टेड पॅरलल विथ लोड फॉर पॉवर फॅक्टर इम्प्रूव्हमेंट। त्याच्यामध्ये फ्रेमिंग असं होतं, पॉवर फॅक्टर इम्प्रूव्हमेंटसाठी कॅपॅसिटन्स आपला कसा कनेक्ट केला पाहिजे, सिरीज विथ लोड, पॅरलल विथ लोड, सिरीज पॅरलल विथ लोड, अशा टाईपचा हा क्वेश्चन होता। ठीक आहे, एकदम इझी क्वेश्चन होता। त्यानंतर न्यूमेरिकल ऑफ फाइंडिंग ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ फुल वेव्ह रेक्टिफायर। त्याच्यामध्ये RMS व्हॅल्यू तुम्हाला दिली गेलेली होती, RMS व्हॅल्यू ऑफ AC सप्लाय तुम्हाला दिलेलं होतं आणि ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ फुल वेव्ह रेक्टिफायर काढायचं होतं, जो की आपण 2Vm/π फॉर्म्युला वापरतो। तर हा फॉर्म्युला वापरून आपल्याला ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ व्होल्टेज काढायचं होतं फुल वेव्ह रेक्टिफायरचं। ठीक आहे, आणि RMS व्हॅल्यू दिलेली होती व्होल्टेजची। त्यानंतर एक क्वेश्चन आला होता, रेसिप्रोकल ऑफ परमियन्स काय असतं। ऑप्शनमध्ये कन्फ्युजिंग ऑप्शन्स दिलेले होते, पण एक्झॅक्टली आपल्याला माहिती आहे परमियन्सचं रेसिप्रोकल काय होईल, रिलक्टन्स। कारण परमियन्स काय फ्लक्सला अलो करतं पास व्हायसाठी आणि रिलक्टन्स काय करतं, फ्लक्सला अपोज करतं। ठीक आहे, पास होण्यापासून अपोज करतं। तर रेसिप्रोकल ऑफ परमियन्स आपला रिलक्टन्स हे त्याचं एक्झॅक्ट आन्सर होतं। त्यानंतर फाइंड रेझिस्टिव्हिटी ऑफ मटेरियल याचं न्यूमेरिकल होतं। याच्यामध्ये आपल्याला R = ρL/A चा फॉर्म्युला वापरायचा होता आणि त्याच्यामध्ये तुम्हाला रेझिस्टिव्हिटी रो काढायची होती, म्हणजे RA/L हा फॉर्म्युला वापरून एक सिम्पल न्यूमेरिकल आलेलं होतं। बट व्हॅल्यूज अशा दिल्या होत्या की टाईम तुमचा जास्त कन्झ्युम होईल। ठीक आहे, त्यानंतर शॉर्ट ट्रान्समिशन लाईनचे ABCD पॅरामीटर हा एकदम इझी क्वेश्चन 1Z01 जे आपले आहेत, तर हा क्वेश्चन आलेला होता। त्यानंतर ग्राउंड वायर इज मेडअप ऑफ मटेरियल, कोणत्या मटेरियलची ग्राउंड वायर बनलेली असते, तर त्याचा आन्सर कॉपर होतं। ठीक आहे, त्यानंतर विच इज नॉट टाईप ऑफ फ्रिक्वेन्सी मेजरिंग डिव्हाइस। त्याच्यामध्ये तुम्हाला व्हेरियस फ्रिक्वेन्सी मेजरिंग डिव्हाइस दिलेले होते आणि त्याच्यामध्ये रेशोमीटर हा एक ऑप्शन होता, जो एक वेगळा होता, जो फ्रिक्वेन्सी मेजरिंग डिव्हाइस नाही आहे रेशोमीटर। ठीक आहे, तर हे त्याचं करेक्ट आन्सर होतं। ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला विचारलं होतं मेजरमेंट एरर बेस्ड न्यूमेरिकल क्वेश्चन होता एक मेजरमेंटचा, पॉवर मेजरमेंटचा, ज्याच्यामध्ये तुम्हाला प्लस मायनसमध्ये एररची व्हॅल्यू दिलेली होती 0.1 समथिंग दिलेली होती, म्हणजे I ची दिली होती, R ची पण दिली होती आणि I² R चा फॉर्म्युला वापरून तुम्हाला पॉवर कॅल्क्युलेट करायची होती आणि त्याचे पर्सेंटेजमध्ये त्याला घेऊन यायचं होतं, जे ऑप्शनमध्ये होतं। ठीक आहे, तर एरर बेस्ड न्यूमेरिकल्स जे आपले व्हेरियस आपण केलेले होते त्या हिशोबाने हा क्वेश्चन विचारलेला होता। त्यानंतर करंट डिव्हिजन रूल, एक सिम्पल क्वेश्चन आलेला होता करंट डिव्हिजन रूलवरती। त्याचं फ्रेमिंग जे होतं ते वर्ड प्रॉब्लेमसारखं, म्हणजे वर्ड फ्रेमिंग केलेलं होतं की व्होल्टेज सोर्स तुम्हाला दिलेला आहे, त्यानंतर 2 रेझिस्टर दिलेले आहे आणि एका रेझिस्टरच्या अक्रॉस तुम्हाला म्हणजे एका रेझिस्टर थ्रू जाणारा करंट तुम्हाला फाइंड आउट करायचा होता। सिम्पली करंट डिव्हिजन रूल इथे लावायचा होता आणि DC सर्किट ते होतं। ठीक आहे, त्यानंतर एक क्वेश्चन होता, इंडक्शन मोटर कॅन बी प्रोटेक्टेड बाय। त्याच्यामध्ये व्हेरियस ऑप्शन्स दिलेले होते, HRC फ्यूज दिलेला होता। ठीक आहे, व्हेरियस ऑप्शन्स होते, तर त्याच्यामध्ये HRC फ्यूज त्याचं करेक्ट आन्सर होतं।
त्यानंतर एक सिंपल क्वेश्चन विचारला गेला होता, इन HVAC डॅम्पर्स आर यूज फॉर. डॅम्पर्स आपण कशासाठी वापरतो? तर आपल्याला माहिती आहे गॅलोपिंग अवॉइड करायसाठी ट्रान्समिशन लाईनमध्ये आपण डॅम्पर्स वापरतो. पण इथे करेक्टली गॅलोपिंग असं ऑप्शन नव्हतं. इथे काय ऑप्शन होतं की एअर फ्लो जो होतो ट्रान्समिशन लाईनमध्ये, विंड फ्लो जो होतो तो अवॉइड करण्यासाठी आम्ही डॅम्पर्स वापरतो. म्हणजे त्याच्यामध्ये त्यांनी 2-3 ऑप्शन्स, असे 2 ऑप्शन्स होते की जे सिमिलर वाटत होते, त्याच्यातून करेक्ट ओळखून आपल्याला ते करायचं होतं. ज्याच्या कन्सेप्ट क्लिअर असतील त्याने या क्वेश्चनला व्यवस्थित टॅकल केलं असेल. त्यानंतर ट्रान्सफॉर्मर स्टे स्टॉप शॉर्ट सर्किट आपल्याला काय देतं? तर आपल्याला कॉपर लॉस देतं. हा सिम्पल क्वेश्चन काल IBPSने विचारलेला होता. त्यानंतर ट्रान्सफॉर्मर टेस्ट ऑफ कोर लॉस काय असते? तर ती ओपन सर्किट टेस्ट असते. इथे काय विचारलं की शॉर्ट सर्किट काय देतं तुम्हाला? तर कॉपर लॉस देतं. आणि इथे काय विचारलं, कोर लॉस कोणत्या टेस्टमधून येतो? तो ओपन सर्किट टेस्टमध्ये. एवढे सिम्पल क्वेश्चन्स कालच्या पेपरमध्ये विचारले गेले होते. त्यानंतर डायव्हर्सिटी फॅक्टर, हे डायव्हर्सिफाईड चुकून आलेलं आहे. डायव्हर्सिटी फॅक्टरची डेफिनेशन तुम्हाला सांगायची होती आणि ऑप्शन्स तुम्हाला दिले होते. त्याच्यातलं सम ऑफ इंडिव्हिज्युअल मॅक्सिमम डिमांड डिवायडेड बाय मॅक्सिमम डिमांड ऑफ पॉवर सिस्टीम. तर हे त्याचं करेक्ट आन्सर होतं. सिम्पली डेफिनेशन बेस्ड क्वेश्चन होता. त्यानंतर बॅक EMFचा फॉर्म्युला तुम्हाला चूज करायचा होता ऑप्शनमधून. किती सोपा क्वेश्चन होता. आपला P∅NZ/60A चा जो फॉर्म्युला आहे आपका P∅NZ डिवायडेड बाय 60A, तर हा फॉर्म्युला त्या ठिकाणी तुम्हाला चूज करायचा होता फक्त. तर बघा अशा टाईपचे क्वेश्चनसुद्धा डेप्युटीच्या पेपरला विचारलेले होते. त्यानंतर एक क्वेश्चन होता, फेरेंटी इफेक्ट ऑकर्ड इन ट्रान्समिशन लाईन. तर तो कसा होतो? तर तो नो लोडला होतो. जेव्हा ट्रान्समिशन लाईन अंडर नो लोड असते तेव्हा तो होतो. हे त्याचं आन्सर होतं. सिम्पल क्वेश्चन होता. त्यानंतर न्यूमेरिकल टू कॅल्क्युलेट सेंडिंग एंड व्होल्टेज, रिसिव्हिंग एंड व्होल्टेज अँड करंट गिवन अँड सेंडिंग एंड पॉवर फॅक्टर गिवन R अँड XL गिवन. तर हे तुम्हाला सगळा डेटा दिलेला होता आणि तुम्हाला सेंडिंग एंडचं व्होल्टेज किती असेल हे तुम्हाला त्याच्यातून कॅल्क्युलेट करायचं होतं. तर हा एक टाईम कन्झ्युमिंग न्यूमेरिकल होता. ठीक आहे, कारण व्हॅल्यूज सगळ्या दिल्या होत्या, त्या कॅल्क्युलेट करायच्या होत्या तुम्हाला. त्यानंतर विच फॉल्ट कॉमनली ऑकर्ड इन ट्रान्समिशन लाईन, एवढा सिम्पल क्वेश्चन होता ज्याच्यामध्ये LG फॉल्ट तुमचा मोस्ट कॉमनली ऑकर फॉल्ट आहे. हे त्याचं करेक्ट आन्सर होतं. त्यानंतर 3 फेज फॉल्ट 1 थेरी बेस्ड क्वेश्चन याच्यावरती आलेला होता. ठीक आहे, 3 फेज फॉल्टवरती. त्यानंतर फाइंड व्होल्टेज VC इन RC सर्किट, त्याच्यामध्ये तुम्हाला व्होल्टेज अक्रॉस रेजिस्टर दिलेलं होतं आणि टोटल व्होल्टेज पण तुम्हाला दिलेलं होतं आणि तुम्हाला VC काढायचा होता. तर तुम्ही तो कसा काढणार होते? V² - VR², कारण तुम्हाला माहिती आहे V इक्वल टू काय आहे? VR² + VC². ठीक आहे, तर या एक्झॅक्ट याच्याने तुम्हाला VC कॅल्क्युलेट करायचा होता. ठीक आहे, तर अशा टाईपचे क्वेश्चनसुद्धा विचारले गेलेले होते. ठीक आहे. त्यानंतर DC सप्लाय ओनली यूज्ड इन, तर या ठिकाणी इलेक्ट्रोप्लेटिंग आणि बॅटरी चार्जिंग, रिपल्शन मोटर असे ऑप्शन दिलेले होते. तर त्याच्यामध्ये DC सप्लाय फक्त कुठे यूज होतो? इलेक्ट्रोप्लेटिंग आणि बॅटरी चार्जिंग, हे त्याचं करेक्ट आन्सर होतं. त्यानंतर न्यूमेरिकल ऑफ फाइंडिंग ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ रेजिस्टर. तर आता ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ रेजिस्टर तुम्हाला काढायचे. इंडक्टर कॅपॅसिटरची 0 येते, पण रेजिस्टरची ॲव्हरेज व्हॅल्यू तुम्हाला तिथे कॅल्क्युलेट करायची होती. व्होल्टेज आणि तुम्हाला ॲव्हरेज व्हॅल्यू जी करायची होती याची पॉवरची होती ती, तर व्होल्टेज आणि करंट तुम्हाला दिलेले होते. त्यानंतर रिलेइंग टाईम एक ऑप्शनमध्ये होतं. बघा याच्यात कसं आहे, इन्स्टंट ऑफ फॉल्ट इन्सेप्शन टू क्लोजर ऑफ ट्रिप सर्किट, म्हणजे फॉल्ट आला आणि ट्रिप सर्किटने त्याचं क्लोजर केलं, म्हणजे कॉन्टॅक्ट ट्रिप सर्किटने क्लोज केले. तर ह्याच्यामधला जो टाईम आहे त्याला आपण रिलेइंग टाईम म्हणतो. असा एक क्वेश्चन आलेला होता. तर लॉजिकल बेस्ड क्वेश्चन्स होते सगळे, जे व्यवस्थित टॅकल करता आले होते. म्हणजे कसं आहे, ज्यांनी AEचा पेपर दिलेला आहे व्यवस्थित अभ्यास करून, त्याला हा डेप्युटीचा पेपर काढणं काही मुश्किल असा टास्क नव्हता तसं पाहिलं तर. ठीक आहे. त्यानंतर ब्रेकिंग कॅपॅसिटी ऑफ सर्किट ब्रेकर इज एक्सप्रेस्ड इन किलो ॲम्पियर और MVA असं आपल्याला माहिती आहे. त्याच्या ऑप्शनमध्ये MVA होतं, तर MVA त्याचं करेक्ट आन्सर होतं. ठीक आहे. त्यानंतर कसं आहे बघा, याच्यामध्ये किलो ॲम्पियर सुद्धा ऑप्शनमध्ये मेन्शन होतं, MVA पण होतं, पण बोथ असं ऑप्शनमध्ये नव्हतं. तर आता IBPS कोणत्या याला करेक्ट करतं, कोणत्या आन्सरला, हे पाहण्यालायक असेल. कारण कसं आहे, MVA
हे ब्रेकिंग कॅपॅसिटीला एक्सप्रेस करतो आपण, आणि काही सर्किट ब्रेकरच्या ज्या नेमप्लेट असतात त्याच्यावरती किलो ॲम्पियरमध्ये सुद्धा व्हॅल्यू दिलेली असते. तर ही सुद्धा ब्रेकिंग कॅपॅसिटीज डिनोट करते. पण याचं गुगलला विचारलं तर मोस्ट प्रोबॅबल याचा आन्सर MVA येतं. ठीक आहे, तर बघू आता IBPS काय करेक्ट करतं याच्यामध्ये, कारण 2 ऑप्शन्स त्यांनी दोघी दिलेले, पण बोथमध्ये त्यांनी असं काही दिलेलं नव्हतं. इंडिव्हिज्युअली 2 ऑप्शन्स दिलेले होते. त्यानंतर बूस्टर्स इज युज्ड इन डॅश डॅश विथ फिडर, तर त्याचा आन्सर होतं सिरीज. बूस्टर हे फिडरच्या सिरीजमध्ये लावलेले जातात फॉर व्होल्टेज इम्प्रूव्हमेंट, हे तुम्हाला माहितीच आहे. ठीक आहे, तर याच्यावरती तुम्हाला थेरी बेस्ड क्वेश्चन होता. त्यानंतर काय होतं, मॅक्सिमम डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ ऑन केबल, तर ही कशावरती येते, तर ती सरफेस ऑफ कंडक्टरवरती मॅक्सिमम डायइलेक्ट्रिक स्ट्रेस असतो, म्हणजे स्ट्रेंथ नाही स्ट्रेस. मॅक्सिमम डायइलेक्ट्रिक स्ट्रेस हा कशावरती येतो, तर तो कंडक्टरच्या सरफेसवर येतो, असा एक क्वेश्चन होता. त्यानंतर फाइंड RMS व्हॅल्यू फ्रॉम द गिवन ग्राफ, एक ग्राफ तुम्हाला दिलेला होता, या पॅटर्नमध्ये तो समथिंग होता आणि तुम्हाला त्याची RMS व्हॅल्यू काढायची होती. एक सिम्पल क्वेश्चन होता, व्यवस्थित कॅल्क्युलेट करून ते तुम्हाला काढायचं होतं. ठीक आहे, त्यानंतर डिस्ट्रीब्युशन व्होल्टेजेसच्या रेंजेस सांगा असं त्यांनी म्हटलं होतं. तर 415 ही तुमची 3 फेजची होती आणि 240 व्होल्ट हे सिंगल फेजचं. तर हे जे ऑप्शन होतं हे करेक्ट ऑप्शन होतं त्याच्यातलं. ठीक आहे, 415 म्हणजे 415/240 व्होल्ट हे तुमचे डिस्ट्रीब्युशन व्होल्टेजेसच्या रेंजेस आहेत. बाकी मग बाकीच्या ऑप्शनमध्ये 11/33 असे वेगवेगळे ऑप्शन्स होते. ठीक आहे, तर इझिली आयडेंटिफाय करण्यासारखं होतं, लॉजिकल बेस्ड क्वेश्चन्स होता हा. त्यानंतर ट्रान्समिशन लाईन प्रिफर्ड कनेक्शन, आता याच्यामध्ये बऱ्याच लोकांनी कन्फ्युजन करून, म्हणजे बऱ्याच लोकांनी इथे 3 फेज 4 वायर टिक करून आले असतील आणि ही सिली मिस्टेक ॲज अ कन्सिडर होईल असं जर कोणी केलं असेल तर. कारण ट्रान्समिशन लाईनसाठी कनेक्शन हे 3 फेज 3 वायर हेच असेल, त्याच्यामध्ये न्यूट्रल नसते. न्यूट्रल आपण डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर नंतर आपण न्यूट्रल एक फॉर्म करतो आणि ती न्यूट्रल आपण सबस्टेशन एंडला, म्हणजे डिस्ट्रीब्युशन जे सबस्टेशन आहे त्या एंडला ती आपली रेडी होते. पण ट्रान्समिशन लाईनमध्ये न्यूट्रल कधीच कॅरी होत नाही, कारण एक कंडक्टर एक्स्ट्रा लागेल मग त्या केसमध्ये. त्यामुळे 3 फेज 3 वायर डेल्टा कनेक्शन असतं ते, तर त्यामध्ये ट्रान्समिशन लाईनचं हे कनेक्शन विचारलं होतं. तर हा पण एक लॉजिकल बेस्ड क्वेश्चन होता. त्यानंतर इफ ट्रान्समिशन लाईन युज्ड ॲट हायर व्होल्टेजेस, तर त्याचा ड्रॉबॅक काय होईल असं यावेळेस विचारलं होतं. आणि ऑप्शनमध्ये सगळे ॲडव्हान्टेजेस दिलेले होते, एकच फक्त ड्रॉबॅक होता, इन्सुलेशन रिक्वायरमेंट इज हाय. तर हे इझिली आयडेंटिफाय करण्यासारखं होतं. ठीक आहे, त्यानंतर ट्रान्समिशन लाईन प्रिफर्ड फॉर, ट्रान्समिशन लाईन कशासाठी प्रिफर्ड केली जाते, तर याच्यात ऑप्शन्स होते लो व्होल्टेज हाय करंट, हाय व्होल्टेज हाय करंट, लो व्होल्टेज लो करंट आणि हाय व्होल्टेज लो करंट. तर हाय व्होल्टेज लो करंटसाठी ट्रान्समिशन लाईन प्रिफर्ड होते, हे त्याचं करेक्ट आन्सर होतं. ठीक आहे, त्यानंतर एक ट्रिकी न्यूमेरिकल आलेलं होतं फॉर फाइंडिंग आउट शॉर्ट सर्किट करंट फॉर द फुल लोड करंट बाय युझिंग शॉर्ट सर्किट टेस्ट डेटा. तर शॉर्ट सर्किट टेस्टचा तुम्हाला डेटा दिलेला होता आणि त्याच्यावरून तुम्हाला ते फाइंड आउट करायचं होतं. त्यानंतर ट्रान्सफॉर्मर न्यूमेरिकल ऑफ फाइंडिंग आउट नंबर ऑफ टर्न्स बाय युझिंग फॉर्म्युला 4.44 F∅N1, हा जो फॉर्म्युला आपण वापरतो ना EMFचा, 4.44 F∅M आणि N नंबर ऑफ टर्न्स. तर याच्यावरून तुम्हाला नंबर ऑफ टर्न्स नव्हते ते, ॲक्च्युली इथे आता नंबर ऑफ टर्न्स लिहिलेलं आहे, पण त्यांनी फ्लक्स काढायला लावलं होतं, फ्लक्स ∅M त्यांनी काढायला लावलं होतं. नंबर ऑफ टर्न्स पण दिलेलं, फ्रिक्वेन्सी पण दिलेली आणि EMF पण दिलेलं होतं. तर याच्यावरून तुम्हाला फ्लक्स ∅M काढायचं होतं. सिम्पल क्वेश्चन होता, फक्त याच्यामध्ये कॅल्क्युलेशनच तुम्हाला करायचं होतं, फॉर्म्युला माहीत असेल तर. ठीक आहे, कॅल्क्युलेशनचे प्रॅक्टिस तुम्ही डेली करा. कसं आहे, कॅल्क्युलेशन जेवढे तुमचे फास्ट तेवढा तुमचा पेपर लवकर सॉल्व्ह होऊ शकतो. त्यानंतर एक क्वेश्चन होता, फिक्स्ड कॉस्ट इज इंडिपेंडंट ऑफ, तर याच्यामध्ये नंबर ऑफ युनिट जनरेटेड आणि डिपेंडंट ऑफ मॅक्सिमम डिमांड असं होतं. याच्यामध्ये त्यांनी व्हेरिएशन्स क्रिएट केले होते की मॅक्सिमम डिमांडवर डिपेंड नसते, युनिट जनरेटरवर असते. त्यानंतर युनिट जनरेटरवरती असते, मॅक्सिमम डिमांडवर नसते, दोघीकडे असते, दोघीकडे नसते, असे ऑप्शन्स होते. तर आपल्याला माहितीच आहे फिक्स कॉस्ट ही आपली मॅक्सिमम डिमांडवरती डिपेंड असते, पण युनिट जनरेटेड जे त्याच्यावरती आपली व्हेरिएबल कॉस्ट डिपेंड असते. तर हे ऑप्शन त्यामध्ये करेक्ट होतं. त्यानंतर स्ट्रिंग इफिशियन्सी इज अफेक्टेड बाय,
तर स्ट्रिंग इफिशियन्सी ही शंट कॅपॅसिटन्समुळे अफेक्ट होते. त्याच्यामध्ये शंट कॅपॅसिटन्स, सिरीज कॅपॅसिटन्स असे व्हेरियस ऑप्शन्स होते. तर अशा पद्धतीचा डेप्युटी एक्झिक्युटिव्हचा हा जो पेपर होता, हा मेमरी बेस्ड क्वेश्चन्स जे आपल्याकडे आलेले होते, तर ह्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलंय. आणि इझी टू मॉडरेट लेवलचा हा पेपर होता. त्याच्यामध्ये आणखी काही क्वेश्चन्स मला आता इथे रिकॉल होत आहे. एक क्वेश्चन असा होता, 38 नंबर मी त्याला आता देतो. साधा क्वेश्चन होता एकदम. तो क्वेश्चन होता की ट्रान्सफॉर्मरची जी तुमची ट्रान्सफॉर्मरमध्ये जी सीटी असते, तर सीटीची सेकंडरी जी आहे ती आपली काय असते, तर ती नेव्हर बी केप्ट ओपन सर्किटेड. तुम्हाला माहिती आहे ती ऑलवेज शॉर्टेड असते. तर एक नेव्हर बी केप्ट ओपन सर्किटेड असं एक ऑप्शन होतं, ते त्याचं करेक्ट आन्सर होतं. तर बघा, असं थेरॉटिकल साधा प्रश्न विचारला गेलेला होता. एक क्वेश्चन अजून आपल्याला आठवलेला, तो क्वेश्चन असा होता, युनिट ऑफ कंडक्टन्स सांगा. कंडक्टन्सचं युनिट, एवढा साधा क्वेश्चन तुम्हाला विचारलेला होता, ज्याला इझिली टॅकल करता आलं असेल सगळ्यांना, आय होप. त्याचं युनिट होतं महो. ठीक आहे, युनिट ऑफ कंडक्टन्स मो त्याचं युनिट होतं. आणि एक क्वेश्चन आणखी असा होता, याच्यात आता एक्झॅक्ट मला आठवत नाही आहे, पण याच्यामध्ये असं होतं की मॅक्सवेलचे इक्वेशन्स दिलेले होते. मॅक्सवेल इक्वेशन्स, डिफरंट मॅक्सवेल इक्वेशन्स दिले होते तुम्हाला 5. त्या 5 मधलं कोणतं मॅक्सवेल इक्वेशन नाही आहे हे तुम्हाला आयडेंटिफाय करायचं होतं. तर हा EMFचा क्वेश्चन होता, EMFTचा क्वेश्चन होता. तर बघा, हा जो आपला मेमरी बेस्ड पेपर आहे, तर याच्यामधून तुम्हाला काय लक्षात येतं आहे की मशीनचे आणि पॉवर सिस्टीमचे जास्त प्रश्न विचारले होते. पण याचा अर्थ असा नाही की AEचा जो पेपर झाला महाट्रान्सको AEचा, तर त्याच्यामध्ये पॉवर सिस्टीमचे ऑलमोस्ट 38 to 39 क्वेश्चन्स तिथे विचारले होते. आणि बाकी मशीन आणि मेजरमेंटचं थोडं थोडं विचारलं होतं. आणि नंतर बाकी कशाचंच काही विचारलं नव्हतं. नेटवर्कचं काही नव्हतं, काहीच नाही. नेटवर्क नाही, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स नाही. ठीक आहे, तर त्यानंतर कंट्रोलचा एकच क्वेश्चन विचारला होता. पण याच्यात असं नव्हतं. या पेपरमध्ये डिस्ट्रीब्युटेड क्वेश्चन्स होते सगळे. हा पेपर व्यवस्थित सेट केलेला होता. म्हणजे मशीन्सचे पण क्वेश्चन्स, पॉवर सिस्टीमचे पण होते जसे पाहिजे मॅक्सिमम लेवलमध्ये, पण त्यासोबतच नेटवर्कचे क्वेश्चन्स होते. बेसिक इलेक्ट्रॉनिक्सचा एक क्वेश्चन होता, त्याच्यानंतर EMFTचा क्वेश्चन होता. बरोबर, तर या सगळ्या सब्जेक्ट्सला इन्क्लूड त्यांनी या ठिकाणी केलेलं होतं आणि पेपराला व्यवस्थित न्याय त्यांनी तिथे दिलेला होता. तर डेप्युटी एक्झिक्युटिव्हचा वन ऑफ द बेस्ट पेपर होता महाट्रान्सकोच्या. ह्या ज्या सगळ्या पेपर्स आपले झाले, असिस्टंट इंजिनियर, त्यानंतर ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आणि नंतर डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, तर डेप्युटी एक्झिक्युटिव्हचा वन ऑफ द बेस्ट पेपर होता. त्यानंतर नॉन टेकची जर का मी गोष्ट केली, तर नॉन टेकमध्ये आता आपण येऊया. तर बघा, नॉन टेकमध्ये जर का गोष्ट केली तर नॉन टेकची जी लेवल होती, नॉन टेकची ती इझी टू मॉडरेटच होती. अगेन इट इज व्हेरी इझी टू मॉडरेट लेवल ॲज कम्पेअर टू महाट्रान्सको असिस्टंट इंजिनियर एक्झाम. कारण बघा, याच्यामध्ये कसं होतं, रिझनिंगचं जर का रिकॉल करण्याचा प्रयत्न केला तर रिझनिंगमध्ये तुम्हाला 2 पझल विचारलेले होते. ठीक आहे, ऑलमोस्ट 5 मार्क्सला, म्हणजे 10 क्वेश्चन्स होते ते 2 पझल. त्यानंतर सिलॉलिझम तुम्हाला विचारलेलं होतं, तर सिलॉचे जे प्रश्न होते ते पण 5 दिलेले होते. इन इक्वॅलिटीचे पण क्वेश्चन्स होते, इन इक्वॅलिटीचे सुद्धा 5 क्वेश्चन्स तुम्हाला विचारले गेलेले होते. ठीक आहे, त्यानंतर पझल झालं, सिलॉलिझम झालं, इन इक्वॅलिटी झालं, डिस्टन्स अँड डायरेक्शन, म्हणजे तेच आपलं डायरेक्शन बेस्ड जे प्रश्न होते ते पण 3 तुम्हाला विचारलेले होते. रँकवरती पण क्वेश्चन्स होते 3, काही मिसलेनियस क्वेश्चन्स होते 2. ठीक आहे, हे क्वेश्चन्स जर नंबर ऑफ क्वेश्चन्समध्ये लिहायचं झालं तर 10 क्वेश्चन, याचे 5, याचे 5, याचे 3 आणि हे 2 क्वेश्चन्स होते. आणि आणखी इनपुट आउटपुट 5 क्वेश्चन्स होते. तर असं ऑलमोस्ट याच्यामध्ये रिकॉल करता येतं आहे. आणि ह्याच्यात त्यांनी विशेष म्हणजे डेटा सफिशियन्सीचे सुद्धा 3 क्वेश्चन्स विचारलेले होते. तर असा हा पॅटर्न होता. तर जवळजवळ तुमचे हे 40 क्वेश्चन्स या ठिकाणी होत आहे. बरोबर, त्यानंतर तुमचा ॲप्टिट्यूडचा जो सेक्शन होता, म्हणजे ॲप्टिट्यूड, तर ॲप्टिट्यूडमध्ये तुम्हाला या केसमध्ये तुम्हाला हा आपला क्वाड्रेटिक इक्वेशनचे जे प्रश्न होते ते काहीच नव्हते. ठीक आहे, क्वाड्रेटिक इक्वेशन विचारलं नव्हतं. नंबर सिरीजचे सोपे प्रश्न व्यवस्थित फ्रेम केलेल्या होत्या. नंबर सिरीजचे सोपे प्रश्न होते. ऑलमोस्ट 3 ते 4 क्वेश्चन्स त्यांनी विचारलेले होते नंबर सिरीजमध्ये.
ठीक आहे. त्यानंतर जर गोष्ट केली तर तुमचा ॲप्रॉक्सिमेशन, सिम्प्लिफिकेशन आणि ॲप्रॉक्सिमेशन याच्यावरती सुद्धा 2 ते 3 प्रश्न त्यांनी विचारलेले होते. ठीक आहे. त्यानंतर वर्ड प्रॉब्लेम्स जे येतात आपले बाकीचे, म्हणजे तुमचं टाईम अँड वर्क, एजेस वगैरे, तर हे सगळे 5 तर येतातच, ते होते. त्यानंतर डेटा इंटरप्रिटेशन DIचे सुद्धा 5 प्रश्न त्यांनी विचारले होते. तर अशा प्रकारचा ॲप्टिट्यूडचा हा पेपर होता ओव्हरऑल जर आपण डिस्कस केलं तर. आणि मराठीचा जो पेपर होता तो ह्या वेळेस मॉडरेट लेवलचा होता असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे असिस्टंट इंजिनियरचा जो पेपर होता त्याच्यामध्ये तुम्हाला पॅरेग्राफ बेस काही आलेला नव्हता, इथे पॅरेग्राफसुद्धा आलेला होता. आणि हा एक मॉडरेट लेवलचा पेपर होता मराठीचा, तिथे इझी लेवलचा होता महाट्रान्सकोमध्ये. तर महाट्रान्सकोमध्ये टेक्निकल जो होता तो याच्यापेक्षा लेवल अपच होती. याच्यामध्ये डेप्युटी एक्झिक्युटिव्हमध्ये ती लेवल डाऊन होती, म्हणजे इझी टू मॉडरेट लेवल होती. ठीक आहे. त्यानंतर रिझनिंग आणि ॲप्टिट्यूडची सुद्धा इझी टू मॉडरेट लेवल होती, जी ॲज कम्पेअर टू जर का महाट्रान्सको एईमध्ये बघितलं तर ती मॉडरेट लेवलचा तो पेपर होता. त्यामुळे त्याचा जो कट ऑफ आहे तो महाट्रान्सकोचा एईचा तो मॉडरेट लेवलमध्येच जाणार आहे. मागचा महाट्रान्सकोच्या एईच्या कट ऑफ सारखाच तो कट ऑफ असेल ऑलमोस्ट, किंवा त्याच्यापेक्षा कमी पण होऊ शकतो. आणि डेप्युटी एक्झिक्युटिव्हच्या कट ऑफला कम्पेअर केलं तर डेप्युटी एक्झिक्युटिव्हचा कट ऑफ हा जर का आपण डिस्कस केला तर ओपन कॅटेगरीसाठी, आता हे कसं आहे, हा एक रफ डेटा आहे. याच्यामध्ये कसं आहे बघा, याच्यात किती जणांनी पेपर दिलेला आहे. ऑलमोस्ट 3000 फॉर्म्स आलेले होते डेप्युटी एक्झिक्युटिव्हचे. त्याच्यानंतर प्रत्येकाची अभ्यासाची लेवल काय होती, इंटरनल महाट्रान्सकोचे जे लोक आहेत एई त्यांनी तो पेपर दिलेला, त्यांचंसुद्धा अभ्यासाची लेवल काय होती, ते सगळं डिस्कस केल्यावरच हा कट ऑफचा ॲनालिसिस आपण करू शकतो. त्यामुळे एक अप्रॉक्सिमेटेड कट ऑफ मी ओपनचा फक्त या ठिकाणी सांगतो, जो अराउंड 100 म्हणजे 95 95 प्लस हा आपण धरू शकतो, गृहीत धरतो मी. 95 to 100च्या रेंजमध्ये लागला तर ओपनचा कट ऑफ लागू शकतो, किंवा त्यापेक्षा 1-2 मार्क जास्त लागू शकतं. बाकी कॅटेगरी वाईज मी इथे आता जास्त बोलत नाही, कारण प्रत्येकाचं अभ्यासाची लेवल काय आहे त्यानुसार ते कट ऑफ आपण प्रेडिक्ट करू शकतो. तर अशा पद्धतीने आजचं ॲनालिसिस, म्हणजे कालच्या पेपरचं जे ॲनालिसिस होतं ते मी डिस्कस केलं. भविष्यात तुम्ही ह्या लेवलचे पेपर जेव्हा देणार तेव्हा तुम्हाला हे ॲनालिसिस कामास पडावं यासाठी हा एक व्हिडिओ मी या चॅनलवरती अपलोड करतोय. तर विश यू ऑल द बेस्ट. तुम्ही महाट्रान्सकोमध्ये मॅक्सिमम लोक सिलेक्ट होणारच आहेत, कारण जागा पण तेवढ्या आहेत असिस्टंट इंजिनियरच्या. ठीक आहे. आणि डेप्युटी एक्झिक्युटिव्ह पण ज्यांनी दिलेला आहे, तर ज्यांनी व्यवस्थित अटेम्प्ट केलेला आहे कालचा पेपर त्यांचं सिलेक्शन त्या ठिकाणी कन्फर्म आहे. बाकी तुमचं जोपर्यंत नाव कोणत्या पेपरमध्ये दिसत नाही तोपर्यंत तुमचा स्टडी हा असाच चालू ठेवा. कारण कसं आहे, शेवटी आपलं कंटिन्युएशन असणं महत्त्वाचं आहे कोणत्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झामला क्रॅक करताना. मला देखील RCFLची एक्झाम मी क्रॅक केली. माझा जॉब इथे रनिंग आहे. मी मुंबईमध्ये अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबईमध्ये जॉब करतो. तर ते करता करता RCFLची एक्झाम माझ्याकडनं क्रॅक झाली आणि महाट्रान्सको एईचा रिझल्टसुद्धा पेंडिंग आहे. तर बघा कसं आहे, जोपर्यंत आपलं नाव कुठे दिसत नाही एखाद्या गव्हर्नमेंट जॉबसाठी तोपर्यंत आपला फोकस कंटिन्यू तसाच्या तसा ठेवणं हे मस्ट आहे तुमच्यासाठी. RCFLचा पेपर मी कसा काढला, त्याच्यासाठी स्ट्रॅटेजी काय होती माझी, हे सगळं मी एका व्हिडिओमध्ये जर तुम्हाला हवं असेल तर डिस्कस करेल. तसं कमेंट तुम्ही करा. ठीक आहे. त्या हिशोबाने आपण एक व्हिडिओ त्याच्यावरती बनवू. ठीक आहे. तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय. थँक्यू सो मच.